बीड तालुक्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जॅकल बियर नावाच्या बियर देण्यात आल्या होत्या. याच्यामध्ये विशेष करून चौसाळा, नारोंडी, मोज, मांजरसोबा, आयरवड या जॅकवेल विहिरीची निर्मिती करण्यात आली. मात्र या विहिरीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे असा आरोप करण्यात येत आहे. बीडच्या पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या जी योजना होती आणि या योजनेचं जे काम करण्यात आलं ते उपअभियंता त्या पंचायत समितीचे जे आहे त्यांच्या अंडर हे काम करण्यात आलेलं आहे. आणि या कामाच्या बाबतीमध्ये आरोप करण्यात येत आहे या सगळ्या कामामध्ये बोगसपणा आहे. हा नेमका बोगसपणा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला मग या संदर्भामध्ये ज्या वर्क ऑर्डर असतात त्या तुम्हाला दाखवल्या आहेत किंवा तुम्हाला ते देण्यात आलेले आहेत? ज्यावेळेस आम्ही उपअभियंता देशपांडे साहेब यांच्यासोबत चौकशीला गेलो त्यावेळेस त्यांच्याकडे वर्क ऑर्डर ही नव्हती आणि MB ही नव्हती. फक्त स्पॉट पाहणी केली. पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होते एस्टिमेट प्रमाणे ते कुठलेही काम झालेले नाहीत. त्याच्यानंतर चौसाळा या गावी पाहणी केली. पण चौसाळ्यामध्ये साहेब असा भ्रष्टाचार आहे त्या कामामध्ये की अप्रोच चॅनलचं एस्टिमेट प्रमाणे माझ्या अंदाजे 3 ते 4 लाख रुपये बिल असेल तिथं 37 लाख रुपये बिल देण्यात आलं. आणि टाटावाली जी कंपनी आहे थर्ड पार्टी म्हणून ह्याच्यामध्ये जे काम करीत आहे पाणी पुरवठ्यामध्ये त्यांचे तिथे व्हिजिट ही झालेली नाही. आणि व्हिजिट न झाल्यामुळे जे कार्यकारी अभियंता आहेत कुणी याच संबंधित जे बिल काढणारे लोक आहेत त्यांना हे बिल देता येत नाही. तरी पण यांनी बिल दिले. खूप मोठा जलजीवन या जॉकवेल विहिरीच्या संदर्भात खूप मोठा भ्रष्टाचार आहे. सांगायचा मुद्दा म्हणजे एक तर आपला बीड जिल्हा पहिल्यापासूनच दुष्काळी जिल्हा म्हणून मानला जातोय आणि त्या वातावरणामध्ये हे अधिकारी इतकं भ्रष्टाचार करतात की जल जीवन मिशन अंतर्गत जसं ग्रामीण भागांना पाणी पुरलं पाहिजे त्याप्रमाणे एकही काम होत नाही. वारंवार जिल्ह्यामध्ये सारखा कोणत्या ना कोणत्या कामातून भ्रष्टाचार होतोय. आणि ह्याला बीड जिल्ह्याच्या जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामामध्ये सगळ्यात जास्त जर खत पाणी कुणी घालीत असेल भ्रष्टाचाराला तर उपअभियंता पंचायत समितीचे देशपांडे साहेब आणि नाबार्डचे मानकर साहेब हे खूप मोठे भ्रष्टाचारी आहेत. आणि संबंधित ज्या एजन्सी काम करतात जी कंपनी काम करते हे कंपन्याचे सर्वच अधिकारी याच्यामध्ये भ्रष्टाचारी आहेत. मला एक सांगा, आता तुम्ही इकडे त्याचा पाठपुरावा करताय या प्रकरणाचा. जर यांच्याकडनं दखल घेतली गेली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आत्ताच आम्ही बीडकर साहेबांना भेटलो होतो. पण बीडकर साहेबांना भेटल्यानंतर एक माहितीच्या अधिकाराखाली आम्ही MB आणि संबंधित या योजनेच्या संबंधित गावातली MB आणि हे वर्क ऑर्डर हे मागितलं होतं. मागितल्यानंतर हे काय द्यायला तयार नाहीत. माहितीच्या अधिकाराखाली द्यायला तयार नाहीत. चौकशी अहवालाखाली द्यायला तयार नाहीत. म्हणजे आमच्या कुठंतरी लक्षात आलं की बाबा हे 100% भ्रष्टाचार झालेला आहे. आणि ह्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम इथला उपअभियंता बीडचा पंचायत समितीचा देशपांडेच आहे. देशपांडे बरोबर मानकर आहे. त्याच्यानंतर टाटावाले हे पण आहेत. तर आता आम्ही एक निवेदन दिलं आहे. निवेदन दिल्यानंतर आम्ही साहेबांना सांगितलं आहे साहेब शिव साहेबांना निवेदन दिलं आहे. पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिलेलं आहे. कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करावी. ह्या कामाची पूर्णपणे स्पॉट पाहणी होऊन संबंधित अधिकारी भ्रष्ट अधिकारी जे असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. आणि जे गुत्तेदारांनी काम केलेले आहेत त्या गुत्तेदारांचे लायसन बंद करण्यात यावे. तिथून पुढे ह्यांना कोणतंही काम देण्यात नाही यावा. या प्रकरणात आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे. आणि जर 1-2-4 दिवसात चौकशी जर नाही लागली तर 28 तारखेला आम्ही जिल्हा परिषद कार्यालय इथं उपोषणाला बसणार आहोत. काय प्रकरण आहे तुमच्या गावामध्ये? नेमकं काय घोटाळा झाला? जल जीवन योजना ही केंद्र शासन आणि राज्य शासनाची आहे. ज्या पद्धतीने त्यांना अधिकार दिलेले असते की जॅकवेल विहीर करायला पाहिजे तर जॅकवेल विहीर न करता त्यांनी पाझर विहिरी केलेल्या आहेत. पाझर विहिरी करण्याच्या मागचा उद्देश असा आहे की पाझर विहिरीला अगदी 15 ते 20 लाखामध्ये होते. पण वास्तविक आणि जॅकवेल विहिरीला पैसे जास्त लागतात म्हणून पैसे त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे. आणि जे शासनाने नियम घालून दिले आहेत की एका गावामध्ये एका कुटुंबाला 500 लिटर पाणी जायला पाहिजे. हे एक चांगले उपक्रम केंद्र आणि राज्य शासनाचा आहे. आणि निधी सुद्धा केंद्र आणि राज्य शासनाचाच आहे. पण 500 लिटर पाणी जनतेला द्यायला पाहिजे एक कुटुंबाला ते मिळत नाही. आणि ह्या कामामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये बीड तालुक्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार बीड तालुक्यामध्ये झालेला आहे. याच्यामध्ये नेपकॉन आणि वेबकॉस ह्या कंपन्या आहेत. आणि त्यांच्यासोबत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आहे. या तिन्ही एजन्सीनी मिळून हे कामं केलेले आहेत.
परंतु प्रत्यक्षात कामं झालेली नाहीत. जे झाले त्या अर्धवट आहेत. तशा पद्धतीचा रिपोर्ट उपअभियंता आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा दिलेला आहे. म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर चौकशी नाही झाली तर भविष्यामध्ये आम्ही 20 तारखेला जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू आणि या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू. बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. मात्र याच बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांसाठी सरकारी योजना असणाऱ्या मोठ्या मोठ्या योजनेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घोटाळ्याचे आजपर्यंत अनेक प्रकार घडलेले आहेत. त्यातच आजचा हा नवीन प्रकार आज बघतोय आपण. जॅकवेल नावाच्या ज्या विहीर आहेत जलजीवन मिशन अंतर्गत, त्याच्यामध्ये 43 लाखाच्या जवळपास जे काही बजेट येतं या विहिरीला, त्या अक्षरशः 10 लाखामध्ये ह्या विहिरी बनवलेल्या आहेत. आणि बाकीचा जो काही पैसा आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी करण्यात येत आहे. आता या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकारी कसं बघतात, या प्रकरणातील जे दोषी अधिकारी आहेत किंवा त्यांची चौकशी आहे ही कुठल्या पद्धतीने केली जातं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जनजागृती न्यूजसाठी मी महादेव सवाई, बीड.